हरे राम. हरे आपलं नमः नमस्कार. अं, हा राम. 6वा खंड चालू आहे आणि त्याच्यात थोडस भाष्य राहिलंय गुरु म्हणजे सिमदानाथ तीर्थाचं. आणि आपण श्लोक घेऊ म्हणले होते बघा, जसं असेल तसं. हे प्रतिबिंब हरे प्राणतस्य चान्या हे इथून पुढे राहिले 2-3 श्लोक नंतर घेतले तरी चालेल, जसं योग्य. गुरुभ्यो नमः. हरे नमः. तर हे प्रतिबिंब हरे प्राणतस्तेचे अन्य काला कलाहा क्रमात कलानां देवता अन्य, हे इथून आपल्या पुढे राहिलंय 2-3 वाक्य आहेत ते. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर तर म्हणजे कंटिन्युटी मध्ये नंतर घेतलं तरी हरकत नाही. तुम्ही म्हटलं ते 6वा श्लोक ओरिजिनल श्लोक घ्यायचे घेऊन म्हणून. टाक. आनंदम अजरं नित्यम अजम अक्षयम अच्युतम अनंत शक्तिं सर्वज्ञं नमस्ते पुरुषोत्तम. श्री गुरुभ्यो नमः. प्रतिबंधो हरेः प्राणः तस्य चान्याः कलाः क्रमात् कलानां देवता अन्या देवतानां नरापि तस्मात् सर्वेऽपि मुक्तेषु नरेष्वपि नियामः तिष्ठन्ति नात्र संदेहः परमात्मनि चाखिला. मुक्ती विवेक, मुक्ती विवेक म्हणून एक ग्रंथामध्ये सांगितलं. प्राण हा जो आहे विष्णू परमात्म्याचा प्रतिबिंब आहे काय. आणि तसा चान्या कला क्रमात त्याच्यानंतर क्रमाने एक 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 कला जे आहेत प्रतिबिंब परमात्म्याचे प्रतिबिंब रूपी प्रतिमा जशी लागते की नाही आपल्याला पूजाला, तसं एक प्रतिमा म्हणून परमात्म्याची प्रतिमा कोणती आहे बाबा? प्राण आहे मुख्यतः. ब्रह्मदेवा जर भगवंताची पूजा करायची झाली तर प्राण नावाच्या वायुदेव नावाच्या प्रतिमेला जवळ ठेवून समोर ठेवून घेऊन त्याच्यामध्ये परमात्म्याची पूजा करावी लागते ब्रह्मदेवाने. तसा एक 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 जण क्रमाने प्रतिबिंब रूपाने परमात्मा त्या ठिकाणी असतो असं चिंतन करत पूजा करावी. असं सगळं एक एक कला सांगितलेलं आहे. क्रमाने येते. कलानाम देवता अन्य, देवता जी आहे कलेची म्हणजे त्या प्रतिबिंबाची प्रतिबिंब रूपी प्रतिमेची देवता दुसरी असते. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारी देवता कमीच्या लोकांना असते. आणि त्यानंतर देवतांचे जे कला असतात की नाही त्याच्यामध्ये माणसांना माणसांच्या मध्ये देखील पुन्हा आपल्यापेक्षा श्रेष्ठ मोठे वगैरे असं असतात ना. म्हणून आत्मत गुरुवंतर्गत म्हणून तिथून सुरू करतो आपण. तस्मात सर्वे मुक्तेषु, सगळे सगळ्या लोकांच्या मध्ये याप्रमाणे मुक्त होऊस तर एकेकांना एकेकांना एक एक जण क्रमाने कलारूपाने असतात आणि नियमन करणारे असतात. ते लोक आपल्याला सगळे नियमन करणारे असतात असं समजा. आणि त्याच्यामध्ये परमात्मा त्या ठिकाणी अखिल स्वरूपाने असणारा असा अखिल रूपाने जे आहे परमात्मा तो होऊन त्यांना मुक्त करत असतो, उद्धार करतो. कलाश्च कलाभ्यश्च अन्य देवेभ्य कर्म प्रत्यवरम येतात. सगळ्या आता इतर देवता असतात की नाही तर सगळ्या देवतांच्या पेक्षा कर्म म्हणजे आजानाचे कर्म म्हणून म्हणतात त्यांना. ते सगळे क्रमाने कमी 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 होत जात असतात. कलाभ्यास तुझं तुझं उत्तम तत्पुष्कर कर्म चोच्यते.
नाही, कलांच्या मध्ये अत्यंत म्हणजे विभिन्न असणारे ते वेगळे असणारे देवतांच्या मध्ये देखील पुष्कर पुष्कर कर्मज म्हणून असे देवता असतात. ते बी पुष्कर कर्मजा म्हणून सांगितलेलं आहे. अन्यथा अन्यथा गता भविष्यंती हे अध्याहारो दोषा. नाही, दुसरं ज्या आपल्याला जे म्हणजे गुरु म्हणून असतात की नाही, जे उद्धारकारक असणार असतात की नाही, त्यांना सगळं इतरकडे गेलं, इतरेकडे गेलं म्हणजे इतर लोकांच्याकडे गेलं, त्यांना गुरु मानलं, तर ते कमी कमी होत जातात आणि कमी लोकांना, कमी दर्जाचे लोकांचे आपण आराधना केली, उपासना केली तर परमात्मा प्रसन्न होत नसतो, ह्याचा अभिप्राय. म्हणजे मूलरूप आणि प्रतिदेवता इत्युच्यन्ते. त्या त्या देवतांचे मूल रूप असतात की नाही, तर देवता म्हणजे परमात्माचं मूल रूप आहे असं समजू नका. त्यांच्यामध्ये तो परमात्मा राहतो. देवानाम इत्युच्यन्ते देवानाम. प्रतिरूप शब्द सप्तवधी प्रतिदेवता शब्द. प्रतिरूप शब्दाचा अर्थ कसा सांगितलं गेलं म्हणून तुम्हाला, त्याप्रमाणे प्रतिदेवता शब्द हा प्रत्येक देवतांच्या ठिकाणी परमात्मा चिंतन करा. विज्ञानात्मा सह देवैश्च सर्वैः. विज्ञान रूपी असणारा परमात्मा काय करतो, सगळ्या देवतांना बरोबर घेऊन, सगळ्या प्राणांच्या मुख्य प्राणाला बरोबर घेऊन, पंचमहाभूतांना बरोबर घेऊन संप्रतिष्ठन्ति, प्रत्येकाच्या ठिकाणी राहत असतो. यत्र ज्या ठिकाणी इमा षोडशकलाः पुरुषायणाः पुरुषं प्राप्य अष्टं गच्छन्ति. ज्या ठिकाणी हे षोडशकलात्मक असणारे पुरुषाच्या मध्ये दिसून येणारे पुरुषरूपी रूप दाखवून देणारे जे आहे की नाही, ते प्राप्त करून घेऊन नंतर अस्त होऊन जातात. अस्त होऊन जातात म्हणजे विलीन होऊन जातात तिथे. यथा सौम्य इमाः समुद्रायणाः इति नदी दृष्टान्तपूर्वकं पुरुषप्राप्तिकथनाच्च मुक्ता देवता एव उच्यन्ते. ज्याप्रमाणे हे सौम्य इमाः समुद्रायणाः, हे सगळे समुद्रामध्ये जाणारे नद्या दृष्टांत रूपाने घेऊन सगळे समुद्रमेव अभियंती म्हणजे समुद्रालाच जाऊन पोचतात असं दृष्टांत दाखवून पुरुषप्राप्ती कसनाच पुरुषप्राप्ती म्हणून ज्यांना त्यांना मिळते म्हणून सांगितलं आहे. मुक्ता देवता असे पुरुषप्राप्त पुरुषता प्राप्त करून घेतात म्हणजे देवताच सांगतात. काय देवतांनाच पुरुषता प्राप्त होती. तर प्राणमसृजत, त्या परमात्म्याने आधी प्राणाला उत्पन्न केलं. इत्यादी पुरुषो भगवान इत्यादिकामध्ये सगळ्यांच्या मध्ये पुरुष रूपाने परमात्माच असतो. अगम्य अगम्य नाम रूपत्वा अमुक्ते मुक्तिका नराहा. परमात्म्याचं नाव रूप हे सगळे अगम्य आहे, कळूच येत नाही, कळलं जात नाही. मुक्तिता नराहा म्हणून ते कळाल्याशिवाय त्या नरांना, मनुष्यांना वगैरे मुक्ती मिळतच नाही. विहीन नाम रूपास्तु नेतू न तू तद्रहित स्वतः. ते विहीन असणारे असे, जे ते नाम ज्यांच्यामध्ये नसते, ज्यांच्यापासून मुक्ती होत नसते, तशा लोकांच्या आश्रयामध्ये राहू नये. ते नसल्या कारणाने परमात्माचं स्वरूप त्यांच्या ठिकाणी दिसून येत नाही. बिंबरूपी परमात्मा राहत नाही, उद्धार करणार होत नाही. याकरता त्यांचा तसं नसल्या कारणाने त्यांना मुक्ती मिळते. हा शरीरो यसा वायु सामान्यागम्य हि देहतः. शरीर नसणारा वायू कसा असतो की नाही, सामान्य लोकांच्या सामान्य रूपाने, सामान्य कारणे कोणत्याही देवतांच्या मध्ये, लोकांच्या मध्ये, मनुष्यांच्या मध्ये कुठेही असो देह स्वरूपाने दिसून येत नाही. एवं नद्या समुद्रस्थाः सामान्यागम्य रूपतः. याप्रमाणे नदी सगळ्या समुद्रामध्ये गेल्या असताना सामान्य सामान्य रीतीने अगम्य रूपाने असतात, त्या काही दिसून येत नसतात तिथे. स्वकीयम उदकम स्वकीयम उदकम नद्या. आता स्वतःच पाणी जे असतं की नदी, समुद्र नाही जाणते. समुद्रामध्ये गेल्यावर तर स्वतः आपलं पाणी कोणतं हे त्या नद्यांनाच कळत नाही. अजून काय, वायुस्तुत पृथक ज्ञात्वा मेघे कृत्वा प्रवर्षती. वायू मात्र ते नदीचं पाणी जे आहे की नाही, वेगवेगळ्या रूपाने असलेलं समुद्रातील पाणी जाणून घेत होतो. आणि तो जाणून घेऊन काय करतो, मेघामध्ये त्यांना पाठवतो आणि नंतर वृष्टी करतो.
अशी श्रुती आहे असं सांगितलं बरं का. विमुक्त इत्यम अमुक्त इत्यर्थः. विमुक्त म्हणून तिथं आहे ना, ते विमुक्त शब्दाचा अर्थ अमुक्त म्हणून. विमुक्त इत्यम इत्यमुक्त इत्यर्थः. विप्रिय इति वत. प्रिय विप्रिय म्हणल्यासारखं. मुक्त विमुक्त असा अर्थ येतो. प्रिय म्हणजे काय आवडतं, विप्रिय म्हणजे न आवडतं. तसंच मुक्त म्हणल्यासारखं मुक्त वेगळा आणि विमुक्त म्हणजे त्याच्यासारखंच अर्थ अमुक्त असा अर्थ. अविवाहये अविहायते अविहाय इति च. हे न सोडता. अनंतं वै नाम. आता इथं स य स यो ह वै तत् परमं ब्रह्म वेद. स यहा ह वै. खरं सांगायचं तो हा जो परमब्रह्म आहे की नाही, परमब्रह्म विष्णू नारायण परमात्मा आहे, त्याला जाणतो की नाही. ब्रह्मैव भवती. मग तो ब्रह्मैव भवती म्हणजे काय, तो ब्रह्म होतो असं वाटतं. त्याचा अर्थ काय, ब्रह्मैव भवती म्हणजे काय, ब्रह्मज्ञानी होतो असा अर्थ. ब्रह्मैव भवती म्हणजे ब्रह्मच होत असा होतो असा अर्थ नाही. त्यासाठीच ते सगळे विज्ञानात्मा सह देवैश्च सर्वैः प्राणाभूतानि इत्यादी आहे सांगितलं होतं. तस्मा नास्या ब्रह्मविद कुले भवती. ब्रह्मज्ञानी त्यांच्या कुलामध्ये कोणीही होत नसतो. जर ब्रह्मविद भवती, ब्रह्मज्ञान जाणून घेतलेला असेल तर तो ब्रह्मज्ञानी असणारा असा होऊ शकतो, कोणत्याही कुलामध्ये होऊ शकतो. तरति शोकम तरति पापमानम गुहा ग्रंथिभ्यो विमुक्तो अमृतो भवति. तो परमात्मा त्यांच्या ज्यांच्या हृदयामध्ये येऊन राहत असतो त्या व्यक्तीचे शोक सगळे नष्ट होऊन जातात, पाप सगळे नष्ट होऊन जातात. गुहेमध्ये ग्रंथीने बांधला गेलेला जो असतो तो त्या ग्रंथीपासून ग्रंथी बंधनापासून मुक्त होतो, हृदय गुहेमध्ये राहतो. आणि त्या हृदय गुहेमध्ये राहायला असताना दिसला असताना अमृत होतो. तदेश श्लोक, त्याच्यासाठी हा श्लोक सांगितलेला आहे. तदेश श्लोक क्रियावंत श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठाः. क्रियावंत क्रियाशील असणारे श्रोत्रिय लोक जे असतात, श्रोत्रिय म्हणजे वेद इत्यादी जाणलेले जो लोक असतात. ब्रह्मनिष्ठा परमात्म्यामध्ये वेदामध्ये निष्ठा ठेवून घेऊन बाळगून घेऊन राहणारे जे लोक असतात ते स्वयं जुवत एकर्षान श्रद्धयंत. एक वेद जाणून घेऊन जाणून चांगल्या रीतीने जाणून स्वतः आहुती इत्यादी करून यज्ञ इत्यादी करतात. एक ऋषीन एक ऋषीन श्रद्धयंत. ऋषी म्हणजे इथं वेदज्ञ ब्राह्मणांना, ब्राह्मणांच्या श्रद्धा ठेवून घेऊन ते करतात. तेषामेव एतां विद्यां ब्रह्मविद्यां. त्याच लोकांना ही ब्रह्मविद्या सांगावी. तस्य तेषामेव एतां ब्रह्मविद्यां वदेत. पुरोव्रतम विधिवत यैस्तुती. ज्या लोकांनी आपल्या डोक्यावरचं व्रत म्हणजे शेंडी वगैरे इत्यादी विधीवर का विधीपूर्वक धारण करून घेतलेलं आहे, आचरण करतात आणि वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे आचरण करतात, त्या लोकांना तेषामेव म्हणजे तशा लोकांनाच ब्रह्मविद्यां वदेत, ब्रह्मविद्या सांगावी. तदेत सत्यम, हे खरं आहे. ऋषिरंगिरा हा पुरोवाच. हे खरी असणारी गोष्ट अंगिरा ऋषीने सांगितली पडेल बसले. तदेत सत्यम. ऋषी अंगिरा हा पुरोवाच. अंगिरा ऋषीला हे सांगितलं. ना एक अतीर्ण व्रत अधीते. ज्यांनी व्रत धारण केलेलं नाहीये त्या लोकांनी हे अध्ययन करू नये. नमः परमऋषिभ्यो नमः परमऋषिभ्या म्हणून परमऋषींना नमस्कार करत आहे. आनंदम वै नाम इति स्तुतिः. आता इकडं आनंदम वै नाम इति स्तुतिः. परम ब्रह्म विदित्वाद ब्रह्मिताश्च स योग्यतः. त्याचा अर्थ भाष्य का, अनंत नावाचा परमात्मा आहे. अनंतम म्हणजे आहे ना, अनंत म्हणजे परमात्माचं. तसा आनंदम वै नाम इति स्तुती.
परम ब्रह्म विदित्वा तु गृहीताश्च स्वयोग्यताः परम ब्रह्म विदित्वा तु ब्रह्मैव भवति म्हणलेत ना. ते त्या परब्रह्माला जाणून घेऊन आपल्या योग्यतेला अनुसरून जाणून घ्यावा. गृहीताच स्वयोग्यतः सदा योग्यतेच्या प्रमाणे सगळ्या वेदांमध्ये कसा सांगितला गेलेला आहे हे जाणून घेऊन अयोग्यम किंचित आपनोती कोणी दुसऱ्यांना सांगावा. अयोग्य लोकांना सांगू नये. अयोग्य लोकांना ते मिळत नाही बरं का. जे योग्य असेल त्या लोकांनाच मिळतं ब्रह्म परमात्म्याचं ज्ञान. कुठे हरे गुणांना परमात्म्याचे गुण कसे त्याला कळतील. ब्रह्मत्वं गृहीतं जीवानां गृहीतत्व म्हणजे ब्रह्मत्व. ब्रह्मप्राप्त तो ब्रह्म होतो म्हणजे त्याचा अर्थ काय. गृहीता गृहीता म्हणजे व्यापलेलं परिपूर्ण असणारा सज्ञान. प्रत्येक जीवाला त्याच्या त्याच्या योग्यतेला अनुसरून परिपूर्ण असणारं परमात्म्याचं जे ज्ञान आहे ते त्याच्या योग्यतेला अनुसरून परिपूर्ण असते. पण तो परात्मता होतो म्हणजे पररूपी परमात्मा होतो असंच मात्र अर्थ समजून घेऊ नये. स्वतंत्र जीवस्य गुरु नित्यत्व नित्य स्वतंत्रता. स्वतंत्र असणाऱ्या जीवाला नित्य स्वतंत्रता कशी बरं प्राप्त होईल. स्कंदपुराणात तत्रामृत स पुरुषो ही अव्यय आत्मा. ज्या ठिकाणी अमृत स्वरूपी परमात्मा नित्य अव्यय असा असतो तो कसा होऊ शकतो. येतो सत्यस्य परम निदान. सत्य असणारं परमात्माचं हे परमश्रेष्ठ असणारं निदान आहे. गती आहे स्थान आहे प्राप्त स्थान आहे. अमृतस्य एष सेतु सांगितलंय. हा परमात्मा म्हणजे अमृतरूपी असणारा ह्याचा अमृतरूपी मोक्षाचा हा सेतू आहे. म्हणजे सेतू म्हणजे म्हणजे वर चढायसाठी जायसाठी म्हणून एक पूल आहे. तर तन्मयो भवेत शरवत तन्मयो भवेत. परमात्माच्या ठिकाणी आपलं ध्यान कसं लावावं. एखाद्या धानुष्यावर बाण लावला असताना त्या बाणाचा आणि आपल्याला जे टार्गेट पाहिजे त्या ठिकाणी कशी दृष्टी ठेवावी की नाही त्याप्रमाणे लावावं. ब्रह्म तल्लक्ष्यम उच्यते. ब्रह्मा हे लक्ष आहे समजा. निरंजन परम निरंजन होऊन निपापरहित निष्पाप होऊन परमम साम्यम उपयती. श्रेष्ठ असणार परमात्म्याचं साम्य म्हणजे समान आकार त्याला प्राप्त होतो. सारूप्य मुक्ती इत्यादीना मुक्तस्य सर्वत्र भगवत सकाशात वेदस्यैव उक्तत्वाच. याप्रमाणे ह्या सगळ्या वाक्यांनी मुक्त झालेल्या लोकांच्या बद्दल सगळीकडे भगवंतापासून भिन्नताच दाखवलेली आहे. भगवान होतो म्हणून असं नाही दाखवलं. भगवंतापासून भिन्न असणारा भगवंताच्या जवळ जाणारा अशा प्रकारे सांगितलेलं आहे. ओम मुक्तोपसृप्यदेशात ओम म्हणून ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलं. ओम जगत व्यापार वर्जम. ओम जगताचा सगळा व्यापार तो करू शकतो असं नाही. प्रकरणात असन्निहितत्वात ओम. प्रकरण जसं आहे त्याप्रमाणे जवळ असणारा असा होतो एवढंच खरं. असन्निहित होतो असं इत्यादी ना भगवतापि सर्वत्र भेद सेव सूचित असतात. भगवंताच्या बद्दल देखील भगवान सर्वांच्या पेक्षा सर्वांपासून भिन्न आहे हीच गोष्ट दाखवली आहे. ना ते महित्वम अन्वष्णवंती. तुझी महिमाच त्यांना प्राप्त होत नाही. तू तू काय होत ते लोक तू कसं होऊ शकतं. तुझी महिमाच त्याला त्या परमात्म्याची महिमाच त्याला प्राप्त होऊ शकत नाही. तोष्णते सर्वान कामांचा ब्रह्मणा. अजून एक काय परमात्म्याच्या बरोबर बसतो आणि सगळे कामना परमात्म्याने दिलेले जसं देतो तसं घेत राहतो. तो जे खातो तेच आपणही खातो असं समजू नका. ब्रह्मेशानात देवैहि यत्प्राप्त नैव शक्यते. ब्रह्मा रुद्र इत्यादी देवतांच्याकडून देखील जे प्राप्त करून घेणं शक्य नाही. तत यत स्वभाव हा कैवल्यम. तसा त्याचा स्वभाव आहे कैवल्य आकारात आहे मुख्य रूपाचा आहे. स्वभावान केवलो हरे. तसे परमात्मा श्रीहरी परमात्मा एकाच आहे. कोणी नसतात त्याच्याकडे इत्यादी. मुक्तेभ्यो बी मनुष्येभ्यो देवा एव गुणाधिकार. मुक्त झालेल्या लोकांच्या मध्ये मनुष्यांच्या पेक्षा देवता हे श्रेष्ठ आहे गुणापेक्षा. गुणा तेभ्यो वायू. त्यांच्यापेक्षाही वायुदेव मुख्य आहे. त्याच्यापेक्षा त्यांच्या वायुदेवाच्या पेक्षा विष्णू परमात्मा परिपूर्ण गुणांनी युक्त असणारच आहे. हेच वेद अन्यथा विद्युतेहि
यांच्या सर्वंतमः हे लोक ही गोष्ट जे कोणी अन्यथा जाणतात, विरुद्ध रीतीने जाणतात, ते सगळे असर तमाला म्हणजे अनंत नावाच्या नरकाला जातात. हे चे तदेव जानंती ते यान्ति परमं हरिं. ही गोष्ट सरळ जो कोणी जाणून घेतो की नाही ते परमगतीला जातात, हरी परमात्म्याच्या सन्निधानात जातात. ही देवानां संततो जाताः देवानां संततो जाताः प्रायशो ज्ञानिनः कृते. देवांच्या संततीमध्ये संतानामध्ये म्हणजे देवांच्या संततीमध्ये वंशामध्ये झालेले लोक प्रायः सगळे ज्ञानीच असतात कृतयुगामध्ये. भगवत हेतुश्चात्र यस्मात् ब्रह्मविदस्सुराः न संस्ततो ब्रह्मविदो नराणां ज्ञानिनामपि. बलवत्त असणारं कारण, बलिष्ठ असणारं सगळे कारणाच्या कारणाने कारणामुळे जे लोक ब्रह्मदेवा म्हणजे देवांच्या कुलामध्ये उत्पन्न होत नाहीत, ते ब्रह्मज्ञानी जरी झाले तरी देवतांच्या समान नसतात बरं का. ब्रह्मवेद सुरा ब्रह्मज्ञानी लोक म्हणजे सुरच असतात, देवताच. नाश तो ब्रह्मविद म्हणून त्यांच्यापासून ब्रह्मज्ञानी असणारे लोकच असतात. नराणाम ज्ञानी नामपी. नरांच्या मध्ये देखील ज्ञानी असणारे लोक कोण होतात की नाही, ते प्रायशः देवतांच्या अंशाने युक्त असतात. प्रायशः प्रायशराणांचे नियमोयम कृतयुगे. प्रायः सगळे असे असतात म्हणून कृतयुगामध्ये हा नियम. तस्माच भगवान विष्णू ध्येया सर्वोत्तमोत्तमा. त्याकरता भगवान विष्णू परमात्म्याला सगळ्यांनी जाणून घ्यावं. सगळ्यांच्याकडून जाणून जाणारा म्हणजे जाणला जाणारा श्रेय परमात्मा आहे, सर्वोत्तमोत्तम आहे तो. सदा सर्व गुणैः पूर्ण, सदा सर्व गुणांनी परिपूर्ण आहे. हा आनंद पुरुषोत्तम, जो आनंद नाम परमात्मा आहे की नाही, तो परमात्मा पुरुषोत्तम आहे बघा. सदा सर्व गुणे युक्त संपूर्ण यो आनंद पुरुषोत्तम. प्रियताम भगवान मह्यम प्रेष्ठ प्रेष्ठ प्रेष्ठतम सदा मम नित्यम नमाम्येनं परमोदार सद्गुणम. तथाचार्यांनी शेवटचा श्लोक करून मंगलाचरण शेवटचा पहिल्यांदा करता, शेवटी करतो तसा करायला. नमः परमर्षिभ्यो नमः परमर्षिभ्या म्हणून म्हणले ना. हं? ते अथर्वण उपनिषदाचं भाष्याचं अथर्वण उपनिषदचं उपनिषद वाक्य आहे. हा, ते समाप्त करत आहेत. प्रियताम भगवान मह्यम, परमात्मा माझ्यावर प्रसन्न हो. श्रेष्ठ श्रेष्ठतम असतात, अत्यंत आवडणाऱ्या गोष्टीमध्ये देखील अत्यंत आवडणारा आहे. आणि मला आवडणार आहे. मग नित्यम माझ्यासाठी तर नित्य आहे तो. नमाम्येन परमोदार सद्गुणम. त्या परमात्म्याला मी नमस्कार करतो. परम उदार सद्गुणम, अत्यंत उदार असणाऱ्या चांगल्या गुणांनी परिपूर्ण असणाऱ्या त्या श्री परमात्म्याला मी नित्य नमस्कार करतो. सांगून श्री श्रीमदानंद तीर्थ भगवत्पादाचार्य एकदम अथर्वणोपनिषद भाषण श्री श्रीमदानंद तीर्थ भगवत्पादाचार्यांनी हे भाष्य समाप्त, अथर्वणोपनिषद भाष्य समाप्त करतात. श्री श्रीमदानंद तीर्थ भगवत्पादाचार्य विरचितम् अथर्वणोपनिषद भाष्यं समाप्तम्. इत्याथर्वणोपनिषदि चतुर्थोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हो. संपायचं का, वेळ आहे म्हणून हे करायचं वेद परमं ब्रह्मधाम. काय ते ह्याचे ओरिजिनल श्लोक मंत्र षष्टखंडाचे. आहे ना. तदेत श्लोकः क्रियावन्तः श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठा एवं जुहत एतदर्शीन् एकर्षीन् श्रद्धयन्तः तेषाम् एव एतां ब्रह्मविद्यां वदेत शिरोवृतम् इत्यादी धारण करणारे लोक आहेत की नाही, तशा लोकांना जी विद्या द्यावी, हेच हे सत्य स्वरूप आहे, हे अंगिराने सांगितलं आहे. तिथे कोणी व्रत इत्यादी आचरण करणार नाही, त्यांना कोणी सांगू नये, त्यांना सांगू नये उपयोग नाही. म्हणून नमः परम ऋषीभ्यो नमः परम ऋषीभ्या म्हणून ती उपासना करणारे जे लोक आहेत ते तर उद्धृत होता. वेद एतत् परम ब्रह्म परमं ब्रह्म राम यत्र विष्णुं निहितं भाति शुभ्रम्.
त्या लोकांना ते ब्रह्म परमात्म्याचं धाम प्राप्त होऊ शकते. ज्या ठिकाणी समस्त प्रपंच आश्रय करून राहतात, यत्र विश्वम निहितम भाती शुद्धम, त्या परमात्म्याच्या आश्रयामध्ये असणारे हे जे आहे की नाही, शुभ्रपणे दिसून येतं. उपासते पुरुषम ये कामा, अशा ह्या परमात्म्याला जे लोक उपासना करतात की नाही, ते शुक्रमेत अतिवर्तंती धीराः, ह्या शुक्राला, शुभ्र असणाऱ्याच्या स्थानाला जे आहे प्राप्त करून घेतात आणि इथलं हे लोक सोडून जातात. शुक्रम एतद अतिवर्तंती, ह्या शुक्राला प्राप्त होताना हे सगळं सोडून देऊन जातात. धीर ज्ञानी लोक, इथं धीरा हा म्हणजे ज्ञानी लोकच फक्त जातात, सांगितलं. कामान्य कामयते मन्यमानस्य कामविर्जायते, जो कामना करत, जो कामना करत तिथं इथं ह्या भूलोकावर येऊन राहतो, तो कामी होतो. हे कामना नाही करत तो कामी होत नाही. आता पर्याप्त काम असते कृतार्थ नसते, ज्याला कामना पूर्ण झालेल्या असतात, कृतार्थ झालेला असतं की नाही, कृतार्थ झालेलं असते, इहैव सर्वे प्रविलीयन्ति, याच ठिकाणी सगळं सोडून देतो आम्ही जातो. अयमात्मा प्रवचनेन लभ्य, अयमात्मा प्रवचनेन लभ्य, ह्या परमात्म्याला प्रवचन इत्यादी ठिकाणी प्राप्त करून घेऊ शकतो म्हणून शक्य नाही बरं का. नमी दया फक्त आपल्या बुद्धीने, आपल्या अत्यंत श्रेष्ठ असणाऱ्या अधिक अध्ययनामुळे होत नाही बरं का. मी वैशवृणते ते लभ्यस्तेष आत्माविर्णोते वृणते तनु सांग, जो ज्या व्यक्तीला परमात्मा आता हे तर मी हा उद्धार करावा आणि ह्याला मी कळावं असं तो समजून घेतो की नाही, तशा लोकांनाच परमात्मा कळतो बरं का. आणि त्यालाच ते विवरणपूर्वक सांगतो. परमात्मा प्रवचनेन लभ्य, हा परमात्मा इतर प्रवचन वगैरे इत्यादी केल्याने दिसून येत नाही बरं का, म्हणून सांगितलं. तुम्ही वैशवृणते नायमात्मा बलहीनेन लभ्यो, हे बल कमी असतंय त्या लोकांना हा दिसतो असं नाही आहे बरं का. म्हणजे उन्मत्त होऊन का शिकायला गेलं तरी नाही का. तपसो वाप्यलिंगात, पुष्कळ तपस्या केली, काही किती काही केलं तरी लक्षण न दिसून येणार अशा प्रकारच्या तपस्या केली तरी दिसून येत नाही बरं का. काय प्रशांत म्हणून संप्राप्ते एते उपाय यतते यस्सु विद्वान, ह्या उपायाने जो विद्वान प्रयत्न करतो की नाही, तसेच आत्मा विशते ब्रह्मधाम, त्याला परमात्मा आपल्याला धामाला घेऊन जातो. संप्राप्य येनम ऋषयो ज्ञाततृप्ता, ज्ञानतृप्त असणाऱ्याचे ऋषी लोक त्या परमात्म्याला प्राप्त केल्यानंतर, करून घेतल्यानंतर कृतात्मन, कृतार्थ झाल्यासारखं वाटतात, सगळे राग इत्यादी सगळे सोडून जातात, शांत चित्ताने. ते सर्वगम सर्वतः प्राप्य धीरा, ते सर्व असणाऱ्याच्या सर्वतः सगळीकडून त्या परमात्म्याला प्राप्त करून ज्ञानी लोक, मुक्त आत्मान, मुक्त झालेले सगळे सर्वमेवापियंती, सगळं काही सोडून देतात काय, जे काही आपल्याला संसार वासना इत्यादी काही ते सगळं सोडून देतात. सर्व तो देहादेव मुक्ता असतात, देहादिकापासून ते मुक्त होऊन सर्व असणाऱ्याच्या भगवंताला प्राप्त करून तमेवा पियंती, त्याच परमात्म्याला प्राप्त करून घेतात. देहादेश सर्व तो मुक्ता सर्वगम सर्वोत्तमम प्राप्य तस्मिन् प्रविष्टात मोदन्ते अंतर्बहिस्तथा, आत बाहेर सगळीकडून आनंदमय होऊन मुक्त मुक्त झालेले लोक तिथे आनंदाने संपन्न होऊन राहत असतात. वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थ संन्यास योगात यतय शुद्ध सत्या, ब्रह्मलोके परांतकारे पराम आत्मय उच्चंदी सर्वे. वेदांत विज्ञान, वेदांतापासून प्राप्त करून घेतलेलं जे विज्ञान आहे, त्या विज्ञानामुळे निश्चित काय आहे, कोणती गोष्ट निश्चित आहे हे समजून घेतात आणि सगळं काही परमात्म्याला समर्पण करून संन्यास योगात नष्ट करून त्या योगाने उपायाने येती लोक, आणि लोक शुद्ध सत्वाकार म्हणजे शुद्ध सत्वाने परिपूर्ण होऊन ब्रह्मलोकामध्ये परांत काळामध्ये, परांत म्हणजे शेवटच्या काळामध्ये ब्रह्मलोकात जाऊन परिमुच्यंती, परांतकारे परामृतात, असणाऱ्या अमृतापासून परिमुच्यंती मुक्त होतात. सगळेच्या सगळे लोक तसे मुक्त होतात. ब्रह्मलोकेश स्थिता परांतकारे परिमुच्यंती इत्यर्थ. आता आता काय ब्रह्मलोकामध्ये तिथं राहतात आणि नंतर शेवटचा काळ आला असताना, आत्यंतिक प्रलय काळ आला असताना मुक्त होतात.
इति ब्रह्मलोकेश स्थिताः ब्रह्मलोकामध्ये जाऊन स्थित होता स्थिर होतात राहतात. अरे गताः म्हणजे काय? कला पंचदश 15-16 कला असतात की नाही. ती 15 कला सोडल्यानंतर शेवटची कला असते ती कला 16वी कला ते प्राप्त करून घेऊन मुक्त होतात. कला पंचदश प्रतिष्ठा देवाच्या सर्वे देवा कर्माणी म्हणजे सगळे देवता सगळे प्रत्येक देवतांच्या मध्ये देखील ही सगळी गती असते. 15वी कला त्यांना प्राप्त झालेली असते. 16वी कला मात्र सत्वलोकामध्ये प्राप्त. कर्म आणि विज्ञानमयच आत्मा सगळे कर्म विज्ञानमय असणारा परमात्मा आहे. खरा असणारा अव्यय असणारा सर्व हा परमात्म्याला जाणून घेऊन मग एकी भवंती गतीला प्राप्त करून घेतात. अरे हे हे नंतर झालं येता हे सांगितलं. हरिये नमस्कार. हरे नमस्कार. श्री कृष्ण. मग पुढचा नमस्कार कोणता करते. पण शेवटपर्यंत आलो आपण.